राज्यभरात आज रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि बार मालकांनी बंद पुकारलाय। राज्यभरातील 20,000हून अधिक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार या बंदमध्ये सहभागी झालेत। राज्य सरकारने लादलेल्या करवाढी विरोधात आहार संघटनेकडून बंदची हाक दिली गेली आहे। मद्यावरील दुप्पट करवाढ, वार्षिक परवाना शुल्कातील वाढ, उत्पादन शुल्कातील वाढ कमी करण्याची आहार संघटनेची मागणी आहे। करवाढीमुळे सुमारे 1.5 लाख कोटींची उलाढाल असलेला हॉस्पिटॅलिटी उद्योग आज बंद आहे। टॅक्स वाढलेला, वॅट आणि लायसन्सची जी रक्कम वाढलेली आहे त्या विरोधात आज राज्यभरात परमिट रूम रेस्टॉरंट ओनर्सच्या असोसिएशनच्या वतीने पूर्णपणे संप पुकारण्यात आलेला आहे। नागपुरातही या संपाचा परिणाम दिसून येत आहे। नागपुरातील संविधान चौकामध्ये परमिट रूम बार ओनर्स असोसिएशनतर्फे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे। आपल्यासोबत आहेत असोसिएशनचे अध्यक्ष आहेत राजीव जयस्वाल सर। काय सांगाल, गेल्या 2 वर्षांपासून तुमची मागणी आहे, गेल्या वर्षीही तुम्ही आंदोलन केलेलं होतं, मात्र मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत। 2023 मध्ये आम्ही आंदोलन केलेलं होतं। त्यावेळेपासून आजपर्यंत सरकारला आम्ही निवेदने देत आहोत, सरकारसोबत मिटिंगा होत आहेत। सरकार दुसरी वाढ करते, त्याच्यामध्ये मागच्या वर्षी म्हणजे मार्चमध्ये 15% फी वाढ झाली। त्याच्यानंतर या मागच्या महिन्यामध्येच सरकारने ड्युटी 60% वाढवलेली आहे। परमिट रूम व्यवसाय हा पहिल्यापासूनच त्रासामध्ये होता। सरकारच्या या 2 निर्णयामुळे आणखी तो त्रासात आलेला आहे। याच्यामुळे गावागावामध्ये, शहराशहरामध्ये नंबर 2चा धंदा वाढून जाईल। त्याचा परिणाम त्याचा परमिट रूमवरती होणार आहे। परमिट रूम हे लायसन्स फी भरून व्यवसाय करतात। वर्षाची फी त्यांना 12 लाख रुपये आहे। शासनाला 12 लाख रुपये देऊन जर आम्हाला बिझनेस मिळत नसेल, सरकार आमचं ऐकत नसेल, तर आज आम्हाला महाराष्ट्राच्या लेवलवरती आंदोलनावरती उतरावं लागलेलं आहे। माझ्या मते आज शासनाचा 50 करोडचा रेव्हेन्यू लॉस होणार आहे। शासनाचा 50 करोडचा रेव्हेन्यू, त्याच्यानंतर जे लॉसेस आहे, गृह उद्योगवाले आहेत, चकना आहेत, याच्यावरती जे अवलंबून राहतात त्यांचा सुद्धा बिझनेस आज जाणार आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।